श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महात्म्य एक प्रभावी उपासना. परमपूज्य श्री सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्री दत्तपुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याचे ज्ञान, कर्म व उपासना ही कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतीचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके 1823 त्यांनी श्री दत्तपुराणातील उपासना कांडावर श्री दत्त महात्म्य हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 51 अध्याय असून 5400 ओव्या आहेत. श्री महाराजांनी यात उपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्रार्जुन, अलर्क, आयु व यदू या 4 भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्री महाराजांनी श्री दत्तात्रयांची प्रार्थना केली आहे की या ग्रंथात प्रपंचाचे सतत सानिध्य ठेवावे. या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाप्रमाणे नित्य करत असतात. अबालवृद्धांस सुलभ बोध करून देणाऱ्या दत्त महात्म्य ग्रंथासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे. महाराजांच्या स्वरूपाप्रमाणे हा ग्रंथही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कितीही वाचन झाले तरी नित्य नवमम नवमम असाच तो आहे. सगुण स्वरूप साक्षात्काराची ज्ञानशक्ती व वैराग्य रूप साधने रसभरीत वाणीने महाराजांनी यात सांगितली आहे. महाराज अल्पकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत, परंतु या ग्रंथात सानिध्य ठेवण्याकरता त्यांनी श्री दत्तप्रभूंजवळ प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, हे प्रभू दत्तात्रया, मी मागतो पसरुनी हात, या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी. अध्याय 51 ओवी 110. व या प्रार्थनेप्रमाणे दत्त महाराजांचे या ग्रंथात सानिध्य आहे असा अनुभव वाचकांचाही येतो. त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात याप्रमाणे महाराजांनी प्रार्थना केलेली दिसत नाही. यावरून या ग्रंथाची थोरवी किती आहे हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे. साल व कोयरहित अमादरी फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो, तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे त्यांच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकुल संशय नाही. श्री दत्त महात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके 1823 चातुर्मासात झाली अशी श्री स्वामी महाराजांच्या पत्रावरून कळते. त्यातच पुढे ते म्हणतात, तृतीयाष्टकापासून 6व्या अध्यायापर्यंत आजपर्यंत ओव्या लिहिल्या. प्राय प्रत्यही 108 होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्या 50 अध्याय पुरा होईल. सुमारे 5,500 ओव्यांचा ग्रंथ झाला. आता पुढे लिहिण्याची इच्छा होत नाही. यानंतर अवतरणिकेचा एक अध्याय झाला. असे एकूण 51 अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांची संख्या येते. परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्री दत्त महात्म्याचे संपादन पंडित आत्मरामशास्त्री जेरे यांनी केले. त्यांच्या शब्दात प्राकृत दत्त महात्म्य स्वरूप सुद्धा एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे. खुद्द श्री स्वामी महाराजांनीच ग्रंथाच्या शेवटी त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे. मन्नाम विशेष करून नुमजे औपनिषद ज्ञान, त्याकरिता हे लेखन करवी अत्रिनंदन दयाळू. कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निधी ध्यासनादी मार्ग अगम्य आहेत. तसेच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादी सर्व जीवांना या ग्रंथाद्वारे श्री स्वामी महाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. ग्रंथाच्या 39व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे 3रे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडूक्य उपनिषद, भद्रम कर्णेभी व स्वस्ती नुहे, शांतिमंत्र, ईशावास्य उपनिषद, पूर्णमद, अतो देवा अवंतुम नो हे मंत्र साकार होतात. हे श्री स्वामी महाराजांच्या वरील वचनाचेच द्योतक आहे. त्याने निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. त्या ग्रंथाची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपभोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्री स्वामी महाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यावर महाराजांनी स्वतःच प्रकाश टाकलेला आहे. जगउद्धारार्थ परमेश्वर अत्रीच्या घरी धरी अवतार, त्याच्या चरिताचा विस्तार वर्णिला सुंदर पुराणी. तत्सारभूत दत्तपुराण औट सहस्र निरूपण, ते अपरिचित गिर्वाण भाषण प्राकृत जन नेणती.
म्हणून हा ग्रंथारंभ या योगे उमजेल स्वयंप्रभ भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ हरता जो श्री दत्तपुराणाचे 3 भाग ज्ञानोपासना कर्मयोग त्यातील उपासना कांडभाग ईश्वरानुरोग दावी जो जेथे कार्तवीर्याचे आख्यान अलर्काचे विज्ञान आयुर्वेदूंचे उद्धरण हेची वर्णन मुख्यत्वे. श्री महाराजांचा प्रस्तुत ग्रंथ केवळ उपदेशपर साहित्य नसून ज्याच्या केवळ पठणाने जीवाचे कल्याण व्हावे अशा सामर्थ्याचा आहे. श्री ज्ञानेश्वरी अथवा दासबोध यांच्यासारखाच तो प्रत्ययो पहावा या योग्यतेचा आहे. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे या ग्रंथासंबंधीचे उद्गार पुढील प्रमाणे आहेत. करता धरता संहर्ता विश्वासाचो तारी आरता जो स्मरणे दुःख वार्ता नुर्वी भरता तो आमुचा गुरुवर त्याला जोडुनी दोन्ही कर त्याचे चरणी ठेविले शिर ज्याला सुरवर वंदिती गतो हा परमात्मा श्रुती गेय नरसिंह सरस्वती दत्तात्रेय परब्रह्म सच्चिदानंदमय निरामय अद्वितीय तोची रची हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथे श्रवणे पठणे करविल स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा. तात्पर्य सामान्य जनांना या ग्रंथातील उपदेशानुसार वागल्याने तर कल्याणाचा लाभच होईल, पण ग्रंथाच्या केवळ पठणानेही ईश्वरी कृपेचा लाभ होऊ शकेल. केवळ साहित्यिक दृष्टीनेही या ग्रंथाला वाङ्मयीन क्षेत्रात विशिष्ट स्थान लाभावे इतका तो प्रसाद गुणाने परिपूर्ण आहे. प्रस्तुत ग्रंथ बोधवादी साहित्याच्या क्षेत्रातील असला तरी त्यांचे साहित्य गुणही आकर्षक आहेत. प्रसाद हा या ग्रंथाचा डोळ्यात भरणारा गुणविशेष असून अलंकार इतके सहजपणे साधले आहेत की त्यांच्या गुंफणीत कृत्रिमतेचा अंशही नाही. विशेषतः पहिल्याच अध्यायात असलेले सती अनसूयेचे वर्णन या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. शरणागतीचा मार्ग स्वीकारून प्रेमभक्तीच्या साधनाने सगुण साकार भगवंताशी संबंध जोडल्यावर पशुपक्ष्यांचा सुद्धा जर उद्धार होतो तर चांगल्या विशुद्ध जीवाचा उद्धार होईल हे काय सांगावयास पाहिजे. प्रस्तुत ग्रंथात श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी याच भक्तिमार्गाचा पुरस्कार व प्रतिपादन केलेले आहे. केवळ तत्व प्रतिपादन न करता भगवंताच्या व भगवत भक्तांच्या लीलाकथांच्या रसाळ वर्णनातून तत्वाचा आविष्कार केलेला असल्यामुळे वाचकांच्या चित्ताची ग्रंथ सहज पकड घेतो. दत्तमहात्म्य एक प्रभावी उपासना. दत्तमहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सानिध्य असलेला आहे. थोरल्या महाराजांनी दत्त महाराजांना मागतोमी पसरुनी हात या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी अशी विनवणी केली आहे. 51 अध्याय आणि प्रत्येक अध्यायात 108 ओव्या असे याचे स्वरूप आहे. थोरल्या महाराजांनी या ग्रंथात 39व्या अध्यायापासून ते शेवटपर्यंत अनेक मंत्र गुंफले आहेत. यात मांडुक्य, ईशावास्य ही उपनिषदे आणि शांतिपाठ, विष्णू सूक्तातील काही मंत्र समाविष्ट आहेत. थोरले महाराज हे अनधिकारी व्यक्तीकडून शास्त्रज्ञानाचे उल्लंघन होऊ नये म्हणून जागरूक असत आणि त्याकरिता अशा मंत्राची गुंफण अनेक ग्रंथांमधून करीत असत. हेतू हा की मंत्रांचे पठण व्हावे. महाराजांनी महत्पूरला या ग्रंथाची रचना केली. संस्कृत भाषेत असलेले दत्तपुराण सामान्य जनांना सुलभ व्हावे म्हणून त्यांनी या ग्रंथाची रचना केली. वाचनास सुरुवात करताच या ग्रंथाचे सामर्थ्य अनुभवास येते. काही पारायणे होताच बदलत चाललेल्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊ शकतो. या ग्रंथाच्या सामर्थ्याची अनुभूती घ्यावयाची असल्यास रोज एक अध्याय वाचत जावे. एका अध्यायाला केवळ 15 मिनिटे लागतात. वाईट स्वप्ने किंवा रात्री घाबरून उठणे यावर हा ग्रंथ उशाशी घेऊन झोपावे. दत्त महाराज आणि कार्तवीर्यार्जुन. श्री कार्तवीर्यार्जुन शिष्योत्तम दत्तभक्ती. दत्तमहात्म्यात दत्तभक्ती रसात अनेक भक्त नाहून निघाले, पण प्रत्यक्ष दत्त महाराजांनी आलिंगन दिले ते केवळ कार्तवीर्यार्जुनालाच. कधी कधी विचार करतो की जिथे स्वप्नात दृष्टांत मृगजळासम आहे तिथे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यातही आलिंगन. अनंत जन्माची पुण्याई म्हणजे काय ते या उदाहरणावरून कळून येते. दत्त महात्म्याच्या 6व्या अध्यायात ही आलिंगनाची अवस्था वर्णन केली आहे. हेही देवाचे आलिंगन अलिंगिता द्वैतभान जाऊनी निश्चळ राहिला. आलिंगन घेताच कार्तवीर्याची ही अवस्था लक्षात घेऊन दत्त महाराजांनी पुन्हा त्यावर मायेचे आवरण घातले, कारण ही तर त्याच्या या स्मरणभक्तीची सुरुवात होती. वरदान मिळाल्यानंतर कार्तवीर्याने 84 सहस्त्र वर्षे राज्य केले आणि नंतर एके दिवशी शय्येवर बसून तो विचार करू लागला, मी दत्त महाराजांकडे काय मागितले तर ऐहिक समृद्धी, एकसंध राज्यकारभार चालवण्याची योग्यता काय करून बसलो हे. आणि पुन्हा तो दत्त महाराजांकडे शरण गेला.
त्याची परीक्षा घेऊन आणि हा आता उपदेशाला योग्य आहे हे ठरवून दत्त महाराजांनी त्याला योगमार्गाचा उपदेश केला. त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि त्याची पहिली समाधी 3 दिवस लागली. पुन्हा आळस सोडून योगमार्गाचा अभ्यास केला तेव्हा 12 दिवस समाधी लागली आणि पुन्हा अभ्यासाने 3 महिने समाधी लागली. यानंतर दत्त महाराजांना भेटावे असे वाटून तो गुहेच्या बाहेर आला आणि त्याने दत्त महाराजांची भेट घेतली. इथे दत्त महाराजांनी पुन्हा कार्तवीर्याला आलिंगन दिल्याचे वर्णन आहे. येऊनी वंदी श्री दत्ताते आलिंगुनी तयाते वदे दत्त काय तुते कळले ते मला सांगावे. दत्त महाराज आणि कार्तवीर्य अर्जुन यांचे गुरुभक्ताचे नाते भक्तीचा परमोच्च बिंदू दाखवून देते. कार्तवीर्याची योग्यता म्हणजे आजही हरवलेल्या वस्तूकरिता किंवा व्यक्तींकरिता नमस्ते कार्तवीर्याय हा जप केला जातो आणि ह्याचे फळ निश्चित मिळते. श्री दत्त महात्म्याची सप्ताह पद्धती. पहिल्या दिवशी 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 14 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 अध्याय, चौथ्या दिवशी 30 अध्याय, 5व्या दिवशी 38 अध्याय, 6व्या दिवशी 46 अध्याय तर 7व्या दिवशी 51 अध्याय. श्री दत्त महात्म्याचा विषयानुक्रम. अध्याय 1 मंगलाचरण, नवविधा भक्ती, सृष्टिक्रमण, दत्तात्रयाचे मातापिता, दीपकाख्यान. अध्याय 2 योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिक सतीचा सूर्याला शाप, देवांच्या विनंतीने अनसूयेचे आगमन. अध्याय 3 कौशिकाचे संजीवन, मांडव्य ऋषींची सुटका, दत्तावतार. अध्याय 4 कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्त महात्म्यांचे कथन. अध्याय 5 दैत्यांकडून पराभूत देवांची दत्तसेवा व दत्तप्रभूंकडून त्यांना स्वर्गाची प्राप्ती. अध्याय 6 कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यरोहण, मराठी चिंतन. अध्याय 7 कार्तवीर्याची विरक्ती, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुती, पुन्हा परीक्षा व त्याचे प्रश्न. अध्याय 8 बृहस्पती इंद्र संवाद, सप्तगाथा, शिल्पन्य कथा, कामशास्त्रज्ञ ब्राह्मण कथा. अध्याय 9 गायत्री जापक सुशीलाची साथ, संबंधातून मुक्ती, विष्णुदत्ताची कथा. अध्याय 10 रोगग्रस्त ब्राह्मणाला कर्मविपकाचा उपदेश व त्याला आरोग्य, झोटिंगाचे बंधन, शास्त्रतत्व निरूपण. अध्याय 11 जीवाचे विविध योनीत भ्रमण, गर्भवास, अवस्था, लक्षण, जडपुत्राला आश्वासन. अध्याय 12 सृष्टिकर्म, व्यष्टी समष्टी, विशेष आवरण, सदाचरण, गुरुसेवा, श्रवण, मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूपाचे वर्णन. अध्याय 13 वाक्यविवरण, षडलिंग व तत्वपदार्थ, तत् व त्वम यांचे ऐक्य यांचे निरूपण. अध्याय 14 अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा राजाला उपदेश. अध्याय 15 अवधूत ज्ञान, समाजातीय प्रत्यय लक्षण, विजातीय निरसन, निधी-ध्यासन यांच्या अभ्यासाने समाधीचा राजाला उपदेश व त्याला समाधी लाभ. अध्याय 16 राजाला अनासक्त प्रारब्ध भोगण्याचा उपदेश व पाठवणी, कार्तवीर्याकडून समुद्राचे गर्वहरण, यज्ञ, दानादिक अनुष्ठाने. अध्याय 17 अतिथिरूप सूर्याला वृक्षाचे दान व त्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप. अध्याय 18 वृश्चिक सत्यवती विवाह, जमदग्नी व विश्वामित्र यांचा जन्म. अध्याय 19 परशुरामावतार, मातेची हत्या व संजीवन, पितृसेवा. अध्याय 20 कार्तवीर्याचे जमदग्नीच्या आश्रमात आतिथ्य व राजाकडून कामधेनूचे हरण, परशुरामाचे व कार्तवीर्याचे युद्ध व अर्जुनाचा वध, पित्याकडून त्याला दूषण व प्रायश्चित्तासाठी तीर्थयात्रेची आज्ञा. अध्याय 22 अर्जुनाच्या पुत्राकडून जमदग्नीची हत्या, रेणुकेचा शोक, रामाचे आगमन व शत्रूचे हनन. अध्याय 23 मातापित्यांना घेऊन परशुरामाचे दत्ताश्रमात आगमन, रेणुका दत्त यांची परस्परांची स्तुती, रेणुकेचे सहगमन. अध्याय 24 रामाला क्रियाकर्मानंतर मातापित्यांचे पुनर्दर्शन, रामाकडून क्षत्रिय हनन, कश्यपला भूमिदान व समुद्रतीरी वास. अध्याय 25 गावाच्या यज्ञरक्षणासाठी ऋतुध्वजाचे पातालकेतूसह युद्ध, पातालगमन व गंधर्वकन्या मदालसेची भेट. अध्याय 26 ऋतुध्वजाचा मदालसेशी विवाह व नगरास आगमन, पातालकेतूच्या भावाच्या कपटाने मदालसेचा अग्निप्रवेश. अध्याय 27 विरहातुर राजाचे नागपुत्राशी सख्य व त्यांच्याद्वारे अश्वतर नागाला राजाच्या व्यथेचे ज्ञान.
नागाला सरस्वतीचा वर तसेच शिवप्रसादाने मदालसेची प्राप्ती. अध्याय 28. अश्वतर नागाकडून मदालसेचे राजाला दान व पुत्रप्राप्ती. पुत्राला मातेचा तत्वबोध. अध्याय 29. पुत्राचे जाड्य पाहून राजाचा शोक, मातेकडून ज्ञानप्राप्तीचे पुत्राकडून कथन, राजाचा कोप व मदालसे पुढे प्रवृत्ती मार्गाची स्तुती. अध्याय 30. राजाच्या इच्छेनुसार अलर्काला व्यवहार ज्ञान व त्याला साम्राज्य, त्याचा अधपात पाहून सुबाहूचे त्याच्याशी युद्ध. अध्याय 31. अलर्काचा पराजय व मातृवचनास अनुसरून दत्तप्रभूंकडे गमन व बोध. अध्याय 32. अलर्काला तत्वज्ञानाचा तसेच मनोभंग व वासनाक्षय यांच्या उपायांचा तसेच अष्टांग योगाचा उपदेश. अध्याय 33. धारणा, अभ्यासाचे दोष व गुण. अध्याय 34. आणि मादी सिद्धींचा निषेध, सगुण व निर्गुण ध्यान, योगचर्या व भिक्षा यांचे निरूपण. अध्याय 35. योग साधन, नादानुसंधान, प्रणव ध्यान, ओंकाराच्या 3.5 मात्रा. अध्याय 36. मृत्यूज्ञान व कर्ममुक्ती. अध्याय 37. अलर्काची दत्तस्तुती, बंधूंच्या उपकाराची जाणीव व दत्तान्यने बंधुभेट. अध्याय 38. सुबाहूचा काशीराजाला उपदेश व वनास गमन, अलर्काच्या पुत्रास राज्याभिषेक व अलर्काचे वनास प्रयाण. अध्याय 39. आयुराजाची पुत्रप्राप्तींकरिता दत्तसेवा व दत्तप्रसाद. अध्याय 40. राणीची गर्भधारणा व स्वप्नात दत्तदर्शन, हुंडासुराच्या प्रयत्नास अपयश व दत्तकृपेने नहुषाचा जन्म. अध्याय 41. नहुषाचे हरण, त्याचे रक्षण व वसिष्ठाश्रमात संगोपन. अध्याय 42. पुत्र दिसेनासा झाल्याने राणीचा व आयुराजाचा शोक. अध्याय 43. दत्तप्रेरणेने नारदाचे आगमन व उपदेश. अध्याय 44. नहुषाला वनात आकाशवाणी व वसिष्ठांकडून स्वतःच्या इतिहासाचे ज्ञान व देवांच्या सहाय्याने हुंडासुरावर आक्रमण. अध्याय 45. हुंडासुराचा वध, नहुष व अशोकसुंदरीचा विवाह व मातापित्यांशी भेट. अध्याय 46. ययाती देवयानीचा विवाह, ययातीचा शर्मिष्ठेशी संयोग व शुक्रशापाने वार्धक्य, पुरूने वार्धक्य घेतल्याने त्याला राज्य, दुःखित यदूंची वनात दत्ताशी भेट. अध्याय 47. यदू अवधूत संवाद, पृथ्वी, वायू आणि आकाश यांचे उपादेय गुण. अध्याय 48. जल, अग्नी, चंद्र, सूर्य व कवडा यांच्यापासून घेतलेले शिक्षण. अध्याय 49. अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, गज, मृग, मत्स्य यांचे हे लक्षण गुण. अध्याय 50. पिंगला, टिटवी, बालक, स्त्रीकंकण, सर्प, शरकार, पेशास्कार, कोळी देहापासून शिक्षण. अध्याय 51. अवतरणिका. या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथाप्रमाणे नित्य करत असतात. श्री गुरुदेव दत्त.